श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। ज्येष्ठा गौरीच्या पूजनाचं महत्त्व हे प्रत्येकाला माहिती आहे। गौरी पूजन हे स्त्रियांसाठी अत्यंत शुभ व फलदायी पूजन मानलं जातं। विवाहित स्त्रियांसाठी या पूजेमुळे घरात सौख्य, समाधान आणि समृद्धी आणि संतती सौख्य लाभतं। गौरी म्हणजे लक्ष्मी स्वरूपा। गौरी घरात आपण ज्या वेळेला आणतो त्यावेळेला एक गोष्ट आपण केली तर खरंच लक्ष्मी स्वतः सोनपावलाने आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। घरात असणारे वादविवाद, दारिद्र्य, अशांतता कायमची नष्ट होणार आहे। हा उपाय म्हणजे गौरी म्हणजे महालक्ष्मी, तिचं आगमन म्हणजे घरात मंगल कार्य, समाधान आणि भराभराटीचा आरंभ। गौरी आगमनाच्या दिवशी जेव्हा स्त्रिया गौरीला घरात आणतात तेव्हा त्या प्रत्यक्षात लक्ष्मीला निमंत्रण देत असतात। आपण या पद्धतीनं ही एक उपाय करतो, तो कोणता ते सांगते। दिवा आपण नेहमीच लावतो, पण या दिव्याचा गुप्त अर्थ काय म्हणजेच दिव्यामध्ये आपण जेव्हा कुठलं तेल वापरतो त्यामध्ये काय काय टाकतो यावर देखील त्या दिव्याचं महत्त्व वाढत असतं। दिव्याला आपण नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मकतेचा प्रवेश असं देखील म्हणतो आणि दिव्या इतकं पवित्र असं कुठलीच वस्तू नाही। देवीची षोडशोपचार पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर दिव्यामध्ये आपण काय टाकतो यावर देखील खूप त्या दिव्याचं महत्त्व आहे। दिव्यामध्ये आपण कापूर टाकतो, लवंगही टाकतो, पण दिव्यामध्ये आपण तेल कोणतं टाकतो ते पण महत्त्वाचं आहे। तिळाचं तेल हे लक्ष्मी स्वरूप व लक्ष्मीला आकर्षित करणारं असं हे तेल म्हणजे तिळाचं तेल आहे। ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्या दिव्याचं महत्त्व खूप अनन्यसाधारण असं होतं। जसं तिळाच्या तेलाने शनिदोष, पितृदोष असतील, दारिद्र्य दोष असतील ते नष्ट होत असतात। लवंग हे सौभाग्य आणि ऐश्वर्याचं, लक्ष्मीचं प्रतीक आहे। त्याचप्रमाणे कापूर हे नकारात्मक ऊर्जा संपून वातावरण शुद्ध करतं व घरामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम कापूर करतं। हे तिघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या दिव्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं। ते गौरीच्या स्वागतासाठी आपण जर सर्वात शक्तिशाली असा जर दिवा आपण आपल्या घरामध्ये लावला किंवा घराच्या बाहेर उंबरठ्या बाहेर लावला तर नक्कीच त्या क्षणी सोनपावलांनी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। आणि त्यावेळेला आपल्याला दिवा करत असताना तो तुम्ही पिठाचाही करू शकता। पिठामध्ये हळद टाकून दिवा बनवायचा, त्यामध्ये तिळाचं तेल, लवंग, कापूर हे एकत्र करून टाकायचं आणि घराच्या उजव्या बाजूला, दरवाजाच्या उजव्या बाजूला उंबरठ्याच्या बाहेर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तो दिवा सायंकाळच्या वेळेला नक्कीच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्याचप्रमाणे ज्या वेळेला अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती आणि हळद कुंकू याचं जेवढं महत्त्व आहे त्याचप्रमाणे बत्ताशाचं देखील खूप महत्त्व आहे। ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला पूजेसाठी आपण वापरणारी प्रत्येक वस्तू ही खूप महत्त्वपूर्ण आहे। गौरीला आपण उजव्या पावलांनी प्रवेश द्यायचा आहे घरामध्ये। ज्येष्ठ गौरीला उजव्या पावलांनी आपण जर घरात घेतलं तर लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी घरात प्रवेश करते। घरातील दारिद्र्य, वादविवाद, अशांतता दूर होते। तिळाच्या तेलाचा दिवा उंबरठ्याच्या उजव्या बाजूला जर आपण लावला तर घरात सकारात्मकता येते। घरातील प्रत्येक कोपरा हा ऊर्जा सकारात्मक ऊर्जेने समृद्ध होतो। घरातील गंध, धूप, फूल, अक्षता अत्यंत प्रिय आहे। गंध तयार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मकता नांदते। घरातील सर्व खिडक्या, दरवाजे त्या दिवशी उघडे ठेवायचे आहेत। दरवाजे सर्व स्वच्छ करा। गौरीच्या मूर्तीसमोर लाल कापड अंथरून त्यावर बत्ताशे मात्र नक्की ठेवा। बत्ताशे म्हणजेच एक गोडवा, एकोपा आणि घरातील ऐश्वर्याचं प्रतीक आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि घरात दारिद्र्य नष्ट होते। घराबाहेर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते पाणी घराच्या बाहेर शिंपडायचं। त्यामुळे दारिद्र्य दूर होतं, घरात पैशाचा प्रवाह सतत सुरू राहतो। गौराई किती तारखेला बसणार आहे सर्वांनाच माहीत आहे। गौराईचा शुभ मुहूर्त असेल, विसर्जनाचा मुहूर्त असेल आणि त्याचबरोबर गौराई पूजनाचा शुभ मुहूर्त मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही त्यावर देखील बघू शकता।
आपण ज्या वेळेला तो दिवा ठेवतो त्याच्या खाली आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. अक्षता हे अक्षय धान्य आहे. हे खूप सुख समृद्धीचं असं धान्य आहे. ते धान्य आपल्याला ठेवायचं आहे. अक्षता ठेवायची, त्यावर दिवा ठेवायचा. उंबरठा लेपन हे झालंच पाहिजे. प्रवेशद्वारावर शुभ लाभ देखील आपल्याला लिहायचं आहे. स्वास्तिक काढायचं आहे. ते हळद कुंकू मिश्रित गंधाने आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर नक्की काढायचं आहे. त्या दिवशी 64 योगिनी यंत्राची देखील पूजा करायची आहे आणि त्यानंतर ज्येष्ठ गौरीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.